मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मनोबोध म्हणजे मनाला बोध या ठिकाणी समर्थ करून देतात। मनाला शिकवण या ठिकाणी समर्थांनी मांडलेली आहे आणि ती शिकवण देत असताना 205 श्लोक समर्थांनी त्यांची रचना केलेली आहे। 205 श्लोकांची रचना या ठिकाणी केलेली आहे। बघा ना, इथे कशा प्रकारे या श्लोकातून आपल्याला पाहायला मिळत आहे। खर तर मनाने देवाला प्रार्थना करायची आहे। मनाचा अधिकार आहे देवाला प्रार्थना करायचा, पण या ठिकाणी ज्या मनाने देवाला प्रार्थना करायची आहे, संत मात्र त्या मनाला प्रार्थना करतात का? त्या मनामध्ये परिवर्तन घडावं म्हणून। मना प्रार्थना तुझला एक आहे, तुला विनंती आहे बाबा एक। संतांनी विनंती मनाला करावी, एवढं मन मोठं आहे का? एवढ्या मोठ्या अधिकाराचं मन आहे का? त्या मनाने तरी जरा विचार करावा की आपण कोण आहोत, आपला अधिकार काय आहे। आणि स्वतः संत आपल्याला विनंती करतात, स्वतः संत आपल्याला प्रार्थना करतात, स्वतः संतांनी आपल्याला प्रार्थना करावी अशी वेळ आज निर्माण झालेली आहे। कारण मनाचे विचार जर बघितले, मनाची कर्म जर बघितली, मनाची ओढ, मनाची आसक्ती, मनाची धाव, मनाची आवड, याचा सगळा जर विचार केला तर या सगळ्याचा विचार करून त्या संतांकडे एक विचार निर्माण होतोय की अरे ह्या मनाने थांबलो पाहिजे। या मनाला जी आवड आहे ना, ती नको ती कर्म करण्याची, नको ती वासना, नको ते व्यसन करण्याची आवड अधोगतीला कारणीभूत आहे। आणि म्हणून या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं। कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाला एखाद्या वेगळ्या प्रकारचा नाद लागावा। कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने एखादं व्यसन करावं, त्या व्यसनाधीन व्हावं आणि माझ्या घराची राख रांगोळी करावी, असं कुठल्याच बापाला वाटत नाही। कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने माझ्या घराचं स्मशान करावं, त्याची मुलं रस्त्यावर यावीत। कुठल्याच बापाला असं वाटत नाही। आणि म्हणून ज्या वेळेला तो मुलगा एखाद्या वेळेला मार्ग चुकतोय, एखाद्या वेळेला व्यसनाधीन होताना दिसतोय, एखादा व्यसन करताना दिसतोय, एखाद्या वेगळ्या मार्गाला जाताना दिसतोय, त्यावेळेला तो बापही त्या मुलाला हात जोडतोय। बाबा रे, तुला हात जोडून विनंती आहे, तुला हात जोडून मी प्रार्थना करतोय, सगळं कर पण हे व्यसन करू नको, सगळं कर पण व्यसन करू। बघा ना, संतांच्या शिकवणीमध्ये किती सामर्थ्य आहे, किती शिकण्यासारखं आहे, खूप काही। संतांनी आम्हाला अनेक वाङ्मयातून, अनेक प्रकारे, अनेक अभंगातून, अनेक ओव्यांतून, अनेक अध्यायांतून चांगलं कसं जगावं, चांगलं कसं वागावं, आपलं आयुष्य कसं सुंदर होईल, आपलं जगणं, आपलं जीवन कसं सुंदर होईल, यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। आमचे आई वडील सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, चांगल्या प्रकारे शिकवतात। आमचे गुरु सुद्धा आम्हाला
सत्याचा मार्ग, सत्याची ओळख करून देतात आणि त्या ठिकाणी आमचा कशा प्रकारे उद्धार होईल अशा प्रकारे मार्गदर्शन करत असतात. आमच्या गाव खेड्यावर राहणारे गोर गरीब माणसं, शेतकरी माणसं, वृद्ध असलेली माणसं एखाद्या तरुण मुलाला जवळ करतात, त्याच्या पाठीवरून हात फिरवतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्याला अगदी जवळ घेऊन सांगतात, बाबा रे, दादा रे, आयुष्यामध्ये सगळं कर पण कुठलं व्यसन करू नको, कारण व्यसन हे अधोगतीला कारणीभूत आहेत. व्यसन हे घराची राख रांगोळी करते, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते, आपल्या शरीराची नासाडी करते, आपलं घरदार उद्ध्वस्त करून टाकते व्यसन. अशिक्षित असेल तो बाबा कदाचित, शिकलेला नसेल तो कदाचित बाबा आम्हाला उपदेश करणारे ते आजोबा, पण जर ते आम्हाला व्यसन करू नको असे सांगत असतील ना, तर आमच्या दृष्टीने खरे सुशिक्षित ते आहेत, खरे शिकलेले ते आहेत. गरीब असतील कदाचित पैशाने, पण विचाराने श्रीमंत माणसं ती आहेत असं आम्ही म्हणतोय, असं आम्ही समजतोय. आज बाजारामध्ये सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेली माणसं आमच्या तरुणांना व्यसन करायला सांगतात, रमी खेळायला सांगतात, जुगार खेळायला सांगतात, नको त्या प्रकारच्या गुटखा खायला सांगतात आणि आम्ही त्यांना श्रीमंत म्हणतोय, आम्ही त्यांना सुशिक्षित म्हणतोय. अरे खरी श्रीमंत तर आमची गोरगरीब माणसं आहेत, जी आम्हाला व्यसनापासून मुक्त करतात. खरी सुशिक्षित आम्ही त्यांना समजतोय, जी माणसं आम्हाला व्यसन करू नको म्हणून आम्हाला शिकवितात, म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतात. खरे श्रीमंत संत आहेत, जे संत आम्हाला प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणी सत्याची ओळख करून देतात आणि सत्य मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरणा देतात, बळ देतात, स्फूर्ती देतात. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आम्हाला एक मार्गदर्शन करत असताना या श्लोकामध्ये म्हणतात, मना बाबा रे, तुला एक प्रार्थना आहे रे. कुठल्याच आईला वाटत नाही की माझ्या मुलीने वाईट मार्गाला जावं, वेगळ्या मार्गाने वाटचाल करावी, वाईट कर्म करावी. कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलांनी अशी कर्म करावीत की आमची मान खाली घालायला लागावी आम्हाला समाजामध्ये, असं कधीच वाटत नाही. प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला असं वाटतंय की आमची मुलं अशी वागावीत, अशी जगावीत, अशी कर्म करावीत की चार चौघांमध्ये आम्हालाही छातीवर हात ठेवून सांगता आलं पाहिजे, तो मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी आहे. आमच्या मुलांनी असं वागावं, असं जगावं की त्यांच्या वागण्या जगण्याकडे पाहून आम्हालाही स्वाभिमान वाटला पाहिजे, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ त्या मनाला प्रार्थना करतात, विनंती करतात, मना प्रार्थना तुझला एक आहे, अशी कर्म कर दादा, असं कार्य कर, रघुराज थकीत होऊ न पाहिजे. काय लागतंय हो त्याला? काही त्रास नाही, काही वेगळं काही करायची गरज नाही, फक्त वाईट विचारांचा त्याग करा. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, आम्ही कशाचा त्याग करायचा हेच आम्हाला कळत नाही. तंबाखूमुळे आमची काय हानी आहे ही ज्या वेळेला आम्हाला कळतंय त्यावेळेला आम्ही डबी फेकून देतोय, खिशात असलेली पुडी फेकून देतोय, पण तलप आले की शेजाऱ्याकडून खातोय हे मात्र निश्चित आहे. दारू किती वाईट आहे, व्यसन करणं किती वाईट आहे हे त्याला ज्या वेळेला कळतंय त्यावेळेला तो ठरवतोय 31 ला आपण घ्यायची, 1 जानेवारी पासून सोडून द्यायचा सगळा विषय. 31 ला तो एवढा पितोय का 1 जानेवारी कधी उजाडतय हे त्यालाही कळत नाही. तो शुद्धीवरच 1 जानेवारीला संध्याकाळी येतोय.
मग मात्र विचार करतोय आता ह्या वर्षाची सुरुवात अशीच झाली, आता पुढच्या वर्षी बघू. रात्री बाटल्या फोडणारे सकाळी परत अड्ड्यावर जातात. तुम्ही डबी नका फेकून देऊ, तुम्ही पुड्या नका फेकून देऊ, तुम्ही बाटल्या नका फोडू, फक्त प्यायची जी वासना आहे ना, खायची जी वासना आहे ना, ती वासना फेकून द्या. ती वासना निर्वासना करा. ज्या दिवशी वासना निर्वासना कराल ना, त्या दिवशी बाजूला असताना सुद्धा तुम्ही ढुंकून बघणार नाही, ते मात्र निश्चित. आणि अशी क्रिया ज्या वेळेला आपल्याकडून घडेल त्या दिवशी देवालाही आणि संतांनाही आनंद वाटेल. रघुराज थकीत होऊ न पाय, कोण होतास तू, काय झालास तू. विषयाधीन झाल्यानंतर माणसाची अवस्था अशी होते, कशासाठी आणलेला आहे, काय कार्य करायचं आहे, कुठल्या प्रकारे जगायचं आहे, सगळं विसरून जातोय. पण त्याला जर संतांचं सामर्थ्य आणि संतांचं मार्गदर्शन जर मिळालं ना, तर एकेकाळी कोण होतास तू, काय विचारामध्ये होता रे, काय कर्मामध्ये होता रे, कुठल्या वासनेमध्ये होता रे, आता मार्ग स्वीकारला, काय केलं, काय झालास. देवाचं गुणगान गातोय आता, देवाचं नामस्मरण करतोय आता, संतांनी लावून दिलेली उपासना करतोय, देवपूजा करतोय. आणि सगळं कार्य करण्यासाठी, परिवर्तन घडण्यासाठी उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. समर्थांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. वाईट कर्मातून मुक्त होण्याचा, वाईट वासनेतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे उपासना आहे. ती उपासना आपल्याकडून घडली पाहिजे. आणि ज्या वेळेला एकेकाळी ज्या हातामध्ये बाटली असायची, एकेकाळी ज्या हातामध्ये नको ती कर्म घडायची, नको ते विषय, नको ते विचार असायचे, त्या ठिकाणी जेव्हा उपासना पाहायला मिळते, उपासनेची कर्म पाहायला मिळतात ना, अशा वेळी रघुराज थकीत होऊ न पाहे. प्रामाणिकपणे जर असं वाटत असेल ना की एवढी परिवर्तन घडावं, एवढी क्रिया आपल्याकडून घडावी, तर अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. काही झालं तरी चालेल, कोणताही प्रसंग आला, कोणताही संकट आलं, कितीही दुःख झालं तरी चालेल, पण वाईट कर्म करणार नाही, व्यसन करणार नाही. माझ्या मनाकडे कोणतेही विचार येऊ द्या, मग ते अंग तरतरतय, अंग चळचळा कापतय, मनाकडे वेगळ्या प्रकारचे विचार येतात, मनाला कसं तरीच वाटतंय. अरे सुरुवातीला वाटेल कसं तरी, एकदा उपासनेची आवड निर्माण झाली, एकदा त्या व्यसनातून मुक्त झाला की मग मात्र आनंदच आनंद आहे, आणि तोही चिरकाल निरंतर टिकणारा आनंद आहे. आणि म्हणून अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. कधी आपल्याकडून ती अवज्ञा घडता कामा नाही. आज्ञा काय आहे, काय कर्म करायची आहे, संतांची शिकवण काय, त्या शिकवणीप्रमाणे राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. आणि अखंड जर त्याप्रमाणे कार्य करायचं असेल तर संत म्हणतात, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ती उपासना, तो परमार्थ, ती भक्ती आपल्याकडून घडावी, ती देवपूजा आपल्याकडून घडावी असं वाटत असेल तर म्हणा. परत या ठिकाणी काय म्हटले बघा समर्थांनी, सज्जना. मनाने अंतर्मुख होऊन तपासावं, खरोखर सज्जन म्हणण्याच्या पात्रतेचे आपण आहोत का, सज्जन म्हणण्याच्या अधिकाराचे आपण आहोत का. तरी समर्थ म्हणतात मना सज्जना. आणि खरोखर जर सज्जन होण्याची पात्रता आपल्या अंगी जर बाणायची असेल, तो अधिकार जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर राघवी वस्ती कीजे. कुठले विचार अखंड वस्तीला पाहिजेत, कुठले विचार आपण अखंड ठेवले पाहिजेत आपल्या अंतःकरणामध्ये, कुठल्या विचारांनी आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये घर केलं पाहिजे, राघवी वस्ती कीजे. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये आणि मनामध्ये संतांनी दिलेल्या विचारांचं घर होईल ना, संतांचे विचार ज्या दिवशी आमच्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये घर करतील, त्यावेळेला
बाकी कुठल्याही प्रकारचा क्लेश, कुठल्याही प्रकारचा कचरा आमच्या अंतःकरणात राहणार नाही, आमच्या मनात राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आम्हाला जाणीव करून देतात, ओळख करून देतात. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्त कीजे. जय जय रघुवीर समर्थ.